हालेलुया. Thank you, Jesus. तुझी गरज आहे देवा. तुझ्याशिवाय मी काय नाही करू शकत. तुझ्या आत्म्याशिवाय मी श्वास नाही घेऊ शकत. तर मी आत्मिक कसं वाढणार प्रभू? आम्ही प्रार्थना करतो. आम्हाला आत्मिक बलवान होण्यासाठी तुझ्या आत्म्याची गरज आहे. अनेकांना ती कुजबुज येशूच्या नावात आम्ही थांबवतो. आणि आमचं लक्ष तुझ्याकडे. कारण तू महत्त्वाचं काहीतरी बोलत आहेस. तुमच्या कानामध्ये काहीतरी सांगत आहे. तुमच्या अंतरामध्ये काहीतरी हालचाल कर. बाळा मी तुझ्या जवळ आहे, माझ्याकडे बघ. मी तुझ्या बाजूला उभा आहे, माझ्याकडे लक्ष लाव. हर एक आवाज येशूच्या नावात आम्ही थांबवतो आणि तुझ्या त्या मंद वाणीला आम्ही त्याचा आवाज मोठा करतो. दे बाबा आमच्यावर दया कर. आम्हाला क्षमा कर. आम्हाला जवळ घे. तुझा आभार मानतो आणि प्रभुदेवा तुझ्या वचनामध्ये जसं लिहिलेलं आहे प्रभूजी त्या प्रकारे आम्ही स्वीकारतो प्रभूजी. तुझं वचन हे प्रभुदेवा अंतःकरणाला भेदून जाणारं आतमध्ये विचारांचं परीक्षक असं आहे आणि ते परीक्षण करतं प्रभुदेवा की आम्ही कशा आहोत आणि आम्हाला जे योग्य आहे ते आमच्या समोर सादर केलं जातं प्रभुदेवा. निश्चित अर्थाने प्रभुदेवा आमच्या समोर प्रभुदेवा तुझ्या वचनांचा प्रकाश प्रकाशित व्हावा असं बोलतो जेणेकरून आमचं अंतःचक्षु प्रकाशित होतील आणि आम्ही तुझ्या आत्म्यामध्ये तुझ्या सामर्थ्यात वाढू प्रभुदेवा. इथं असलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात सोडतो. सर्वांना तुझ्या आत्म्याने चालव. तुझ्या गौरवात प्रभुदेवा तू वाढव तुला विनंती करतो प्रभुदेवा. जसे आले प्रभुदेवा तसे जाणार नाही प्रभुदेवा. प्रभुदेवा तुझ्या जवळ तुझी वचनं आपल्या अंतःकरणात स्वीकार प्रभुदेवा जातील असं आत्मा प्रभुदेवा तुझ्या पवित्र हातात सोडतो. तारणारा येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. बसूया आपण सगळेजण. प्रेज द लॉर्ड. माझ्यासोबत निर्गमाचं पुस्तक याचा 20 अध्याय. निर्गम 20 आणि त्याचं 8 वचन आहे. 8 पासून 11 पर्यंत आपण वाचणार आहोत. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझे गुरढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी यांनीही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी व समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला म्हणून परमेश्वराने शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शब्बाताचा अर्थ होतो रेस्ट म्हणजे आराम. शब्बाताचा जो शब्द आहे अर्थ आहे त्याचा जे हिब्रू भाषेमध्ये त्याचा अर्थ आहे विसावा घेणे किंवा आराम करणे. आणि इंग्लिशमध्ये म्हणजे हिब्रू भाषेचा जो ऍक्च्युअल अर्थ आहे किंवा ज्याला आपण खरा अर्थ असं म्हणू पुटावे म्हणजे बाजूला ठेवा. काय करा? बाजूला ठेवा. आणि टेकावे त्याच्यामध्ये टेक अवे लिहिलेलं आहे. पुटावे आणि टेकावे म्हणजेच काय? काहीतरी बाजूला ठेवा आणि काहीतरी घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय करा? आपल्या जीवनातून काम बाजूला ठेवा आणि देवाच्या गोष्टी घ्या. बाजूला सांगा शब्बात म्हणजे बाजूला ठेवणे म्हणजे काम बाजूला ठेवणे आणि देवाला आतमध्ये घेणे. प्रेज द लॉर्ड. शब्बाताचा खरा अर्थ जो आहे तो अशा प्रकारचा आहे. शब्बात विषयी ज्यावेळेस पण आपण विचार करतो शब्बाताविषयी काही गैरसमज पण आहेत. शब्बात पाळण्याविषयी काही बरेच मतांतर आहेत म्हणजे मतभेद आहेत. बऱ्याच लोकांच्या मध्ये मतभेद आहेत. म्हणजे येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या विषयी म्हणतो मी की जे बायबलवर विश्वास ठेवतात, येशूच्या वचनावर विश्वास ठेवतात, अशा बऱ्याच मंडळांच्या मध्ये शब्बात पाळण्याविषयी, शब्बात न पाळण्याविषयी, पाळावं की न पाळावं आणि मग कसा पाळावा, पाळला तर कसा पाळावा, शब्बात म्हणजे नेमकं काय, आता सध्याच्या काळामध्ये शब्बात कशा प्रकारे पाळला जातो किंवा शब्बात आहे की नाही, येशूने पाळायला सांगितलं की नाही, बायबल आपल्याला त्याच्याविषयी काय शिकवतो, नवीन करार काय शिकवतो, जुना करार काय शिकवतो, या सगळ्या गोष्टीविषयी आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण अभ्यासात्मक आपण या गोष्टी पण पाहणार आहोत की आत्मिक दृष्टिकोनातून आपण कसं शब्बात पाळायला हवं की आत्मिक दृष्टिकोनातून आत्ताच्या काळामध्ये नवीन विश्वासणाऱ्यांसाठी किंवा प्रत्येक जो आत्ताच्या काळामध्ये नवीन करातला व्यक्ती किंवा कृपेच्या काळातला व्यक्ती ज्याला म्हटलेला आहे किंवा मंडळीचा काळ जो आहे या काळामध्ये शब्बात कशा प्रकारे काम करतो आणि कशा प्रकारे आपण शब्बात पाळला पाहिजे किंवा शब्बात आहे की नाही या गोष्टीविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्या गोष्टीचं नेमकं परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे त्या गोष्टीविषयी आपण पाहणार आहोत. निर्गमाचं पुस्तक 31वा अध्याय. निर्गमाचं पुस्तक 31 अध्याय
आणि 12 पासून 14 पर्यंत आपण वाचूया. निर्गमन की किताब उसका 31 अध्याय 12 से लेकर 14 तक. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्दात अवश्य पाळावे, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्या आणि माझ्यामध्ये ही खून आहे. ह्यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे, म्हणून तुम्ही शब्दात पाळावा. तो तुमच्यासाठी पवित्र आहे. जो कोणी तो भ्रष्ट करील त्याला अवश्य जीवे मारावे. जो कोणी त्या दिवशी काम करील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस परमेश्वराने पवित्र दिवस, परम विश्रामाचा शब्दात होय. कोणी शब्दात दिवशी काम करेल तर त्याला अवश्य जीवे मारावे. इस्रायल लोकांनी शब्दात पाळावा. शब्दात हा निरंतरचा करार समजून त्याने तो पिढ्यानपिढ्या पाळावा. माझ्यामध्ये व इस्रायल लोकांच्या मध्ये ही निरंतरची खून होय. कारण परमेश्वराने 6 दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण करून 7व्या दिवशी विसावा घेतला आणि त्याचा श्रम परिहार झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूला सांगा, इस्रायल लोकांसाठी शब्दात नेमलेला होता. इस्रायल लोकांसाठी ही परमेश्वराने दिलेली मुख्य आज्ञा होती की जी 10 आज्ञांच्या मध्ये या ठिकाणी आलेली आहे. आणि ज्याला आपण 5वी आज्ञा म्हणतो, आणि ज्या आज्ञा 4थी आज्ञा आहे ती. आणि त्या 4थ्या आज्ञेविषयी आपल्याला या ठिकाणी आपण पाहत असताना एक मुख्यत्वे करून काही मुद्दे आपण पाहणार आहोत. प्रथम काय की इस्रायल लोकांसाठी ते नेमलेला निरंतरचा करार होता, आणि इस्रायल लोकांसाठी ते नेहमीसाठी नेमून दिलेला परमेश्वराने काळ होता. आज सुद्धा म्हणजे सध्याच्या काळामध्ये ज्याला आपण कृपेचा काळ म्हणतो, त्या काळात सुद्धा यहुदी लोक अजून सुद्धा शब्दात काटेकोरपणे पाळतात. अजून सुद्धा ते पाळतात. अजून सुद्धा त्या पाळण्याच्या बाबतीत, शब्दात पाळण्याच्या बाबतीत ते सिरियस आहेत आणि कोणत्याही प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये कमी केलेले नाही. अजून सुद्धा जशा प्रकारे बायबलमध्ये लिहिलंय त्याच प्रकारे ते काटेकोरपणे शब्दाचं पालन करतात. शब्दाचं नेमकं पालन कसं आहे त्याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगेन. पण शब्दाचं पालन हे इस्रायल लोकांसाठी मात्र अगदी कठोरपणे त्याला करायला सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कसूर करायची नाही, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कमी करायची नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही गोष्टी काढायच्या नाहीत किंवा काही गोष्टीचं भर घालायचं नाही. तर पूर्णपणे जसं देवाने सांगितलंय तशाच प्रकारे काम करायचं. आणि त्या दिवशी पूर्णपणे घरामध्ये बसायचं, शेतावरती कामाला जायचं नाही, आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं जेवण बनवायचं नाही, कुठलाही स्वयंपाक करायचा नाही, आणि कुठल्याही प्रकारे त्या दिवशी कसलंही काम म्हणजे जे आपल्या शरीराला श्रम देण्यासाठी काम असेल अशा कोणत्याही श्रमाचं काम त्या दिवशी करायचं नाही. पूर्णपणे देवाची आराधना करण्यासाठी, देवाची प्रार्थना करण्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी, देवाची महिमा करण्यासाठी दिवसभर बसून राहायचं आणि केवळ देवाची आराधना त्या दिवशी करायची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा जो आहे याला काय म्हणतात बरं? शब्दात. शब्दात नेमका कोणत्या दिवशी आहे? शब्दात हा खरा शनिवारी आहे. कुठल्या दिवशी आहे? शनिवारी शब्दात आहे. म्हणजे आजच्या दिवशी, म्हणजे रविवारी शब्दाचा दिवस नाही. लक्षात घ्या, शनिवारी शब्दाचा दिवस. शनिवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. रविवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे. आणि आज आपण देवाची आराधना काय करतो त्याचं पण स्पष्टीकरण मी तुम्हाला देईन. पण शनिवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, आणि म्हणून शनिवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस असल्या कारणाने शब्दात हा शनिवारी येतो. आणि तो सुरुवात होते, म्हणजे सुरुवात जी होती आठवड्याची ती रविवार पासून होते, आणि 6 दिवस शुक्रवारी पूर्ण होतात, आणि 7व्या दिवशी हा शब्दात येतो. आणि त्याच दिवशी इस्रायल लोकांना शब्दात पाळायला सांगितलेलं होतं. येशू ख्रिस्ताचं जे मरण आहे, येशू ख्रिस्ताचं जे क्रुसावरचं मरण आहे ते शुक्रवारी झालं. दुसऱ्या दिवशी शनिवार होता, त्या दिवशी शब्दात होता, आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान हा रविवार झालं. आणि म्हणून आपण आज रविवारची आराधना म्हणून या ठिकाणी पुनरुत्थानाच्या दिवशी एकत्र येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल की शनिवारी आपण काय एकत्र येत नाही, शनिवारी आपण शब्दात पाळण्यासाठी काय एकत्र येत नाही, तर रविवारी आपण यासाठी एकत्र येतो की रविवार हा पुनरुत्थानाचा दिवस आहे. हालेलुया. रविवारी सुद्धा आपण शब्दाच्याच गोष्टीचं पालन करत आहोत. प्रेज द लॉर्ड. मी शब्दाकडे तुम्हाला घेऊन जात नाही, तर शब्दात कशा प्रकारे पवित्र आहे आणि शब्दाचं आत्ताच्या नवीन करारामध्ये कशा प्रकारे आपण पालन करू शकतो त्याचं शिक्षण मी तुम्हाला देत आहे. हालेलुया.
आणि म्हणून इस्रायल लोकांसाठी शब्बात होता आणि इस्रायल लोक त्याचं काटेकोरपणे तेव्हापासून आतापर्यंत मधल्या काळामध्ये ते काही काळ त्या शब्दापासून पाठीमागे गेले, पण त्याच्यानंतर मात्र इस्रायल लोकांचा बंदिवास ज्यावेळेस ते उलटवला गेला किंवा बंदिवासातून ती परत ज्यावेळेस इस्रायल लोकांची स्थापना झाली, त्याच्यानंतर यहुदी लोकांनी काटेकोरपणे शब्दाचं पालन आजपर्यंत करत आलेले आहेत आणि येशूच्या आगमनापर्यंत ते करत राहतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून शब्दाचं पालन हे इस्रायल लोकांसाठी अतिशय काटेकोरपणे केलं जात होतं, ते करत होते आणि त्यांच्यासाठी हा नेमून दिलेली ही गोष्ट होती. तिथं लिहिलंय स्पष्टपणे की 6 दिवस तुला काम करायचंय आणि हा निरंतरचा तुझ्यासाठी काय असणार आहे, करार आहे. शब्दाचा काय आहे, हा करार आहे की जो तुला कायमसाठी नेमून दिलेला आहे आणि तो तुला करायचाच आहे. आता शब्दाची परमेश्वर एवढी सक्ती का करतो किंवा कशासाठी हा शब्द पाळायला सांगितलेलं आहे? माझ्या बरोबर वाचा निर्गमाचं पुस्तक याचा 16वा अध्याय. निर्गमाचं पुस्तक याचा 16वा अध्याय. निर्गमन की किताब उसको 16 अध्याय और 23 से लेकर 30 तक. 16वा अध्याय 23 पासून 30 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचतो. आणि तिथं असं लिहिलंय, तो त्याला म्हणाला, परमेश्वराचे सांगणे आहे की उद्या विसाव्याचा दिवस परमेश्वराचा पवित्र शब्दात आहे. तुम्हाला भाजावायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा. जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा. मोशेने त्याला सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले. मग त्याची घाण सुटली नाही किंवा त्या किडे पडले नाही. मग मोशे म्हणाला, ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्दात आहे. आज रानात ते तुम्हाला मिळावायचे नाही. 6 दिवस तुम्ही ते गोळा करावे. 7वा दिवस शब्दात आहे, त्या दिवशी काही एक नसणार. तरी 7व्या दिवशी ते गोळा करण्यासाठी काही लोक बाहेर गेले, ते पण त्यांना काही मिळाले नाही. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, माझ्या आज्ञा व माझे नियम पाळायला तुम्ही कोटभर नाकारणार. पहा, परमेश्वराने तुम्हाला शब्दात दिला आहे म्हणून 6व्या दिवशी तो तुम्हाला 2 दिवसाचे अन्न देतो. 7व्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे, कारण ठिकाण सोडून कोणीही बाहेर जाऊ नये. याप्रमाणे लोकांनी 7व्या दिवशी विसावा घेतला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता केवळ इस्रायल लोकांसाठी शब्द दिला होता का? प्रेज द लॉर्ड. बाजूला विचारा, इस्रायल लोकांसाठी शब्द होता का? प्रश्न पडलाय का तुम्हाला आपल्या अंतःकरणामध्ये? हा शब्दाचा जो दिवस आहे किंवा जो परमेश्वराच्या आराधनेचा आत्ताच्या काळामध्ये त्याला आपण शब्दात म्हणू शकत नाही. कारण महत्वाची गोष्ट आहे की नवीन करार, जुन्या करारातून 10 आज्ञापैकी सर्वच्या सर्व म्हणजे 9 आज्ञा जशाच आहेत तशा नवीन करारामध्ये आलेल्या. जुन्या करारातून सगळ्या 9च्या 9 आज्ञा नवीन करारामध्ये आहे अशा आलेल्या आहेत, पण एकच आज्ञा केवळ आलेली नाही आणि ती आहे शब्दाचं पालन करा. ही आज्ञा नवीन करारामध्ये आलेली नाही किंवा नवीन करारामध्ये त्याचा उल्लेख नाही. बाकी 9 आज्ञा आहेत तशा, म्हणजे कोणतीही आज्ञा, कोणत्याही त्याच्या आज्ञेपैकी कोणतीही आज्ञा आलेली नाही असे नाही. सर्व आज्ञा नवीन करारामध्ये आहे अशा आलेले, पण एक आज्ञा मात्र नवीन करारामध्ये आलेली नाही. आणि म्हणून आपण जरी इस्रायल लोकांसाठी शब्दात दिलेला होता तरी तो विसाव्याचा दिवस आहे. म्हणून आज आपण ज्यावेळेस शब्दाचं पालन करण्याचा विचार करतो त्यावेळेस आपण त्याला आराधनेचा दिवस म्हणतो. बाजूला सांगा, आराधनेचा दिवस. त्यांच्यासाठी शब्दाचा दिवस होता आणि तुमच्या आणि माझ्यासाठी आराधनेचा दिवस आहे. बाजूला सांगा, तुमच्या आणि माझ्यासाठी आराधनेचा दिवस आहे. जशा प्रकारे इस्रायल लोकांसाठी शब्दाचा दिवस होता तशा तुमच्या आणि माझ्यासाठी आराधनेचा दिवस आहे. मग तो रविवारी पुनरुत्थानाचा दिवस असेल, जशा प्रकारे मंगळवारी आपण एकत्र येतो, मंगळवारी तो मंगळवारचा दिवस असेल. कोणत्या शहरामध्ये सोमवारी सुट्टी आहे तर सोमवारचा तो दिवस असेल. कुठल्या भागामध्ये जो शनिवारी दिवस आहे तर शनिवारचा दिवस असेल, शुक्रवारचा असेल, कोणताही दिवस असेल, ज्या दिवशी मंडळी म्हणून आपण सगळेजण एकत्र येतो, ज्या दिवशी आपण देवाची आराधना करतो, ज्या दिवशी आपण देवाचा गौरव करतो, देवाचा महिमा करण्यासाठी आपण एक नेमलेला आपल्या मंडळीचा दिवस आहे, तो दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी शब्दाचा दिवस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण यासाठी देत आहे की तुम्ही आणि मी आपण सगळ्यांनी आराधनेचा दिवस, ज्याला इस्रायल लोक शब्दाचा दिवस म्हणतात, बायबल त्याला शब्दाचा दिवस म्हणतं, जुन्या करारामध्ये त्या शब्दाच्या दिवसाची, त्या आराधनेच्या दिवसाची आपण विभागणी वेगळी केली पाहिजे. हालेलुया. आणि त्यासाठी वेगळी केली पाहिजे. का आपण वेगळी केली पाहिजे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण देव शब्दाच्या दिवसाची अगोदर सोय करून ठेवली. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, देव शब्दाच्या दिवसाची अगोदर सोय करून ठेवली. इस्रायल लोकांसाठी ज्यावेळेस पण इस्रायल लोकांना देवाने मान्ना पाठवला आकाशातून आणि त्यांना सांगण्यात आलं होतं 6 दिवस मान्ना पडेल. किती दिवस मान्ना पडेल? 6 दिवस. पण 7व्या दिवशी आकाशातून मान्ना पडणार नाही. प्रेज द लॉर्ड.
आणि का पडणार नाही त्याचा म्हणणं, कारण 6व्या दिवशी 7व्या दिवसाचं परमेश्वरानं अगोदरच दिलेलं असेल. हालेलुया. म्हणजे 7व्या दिवशी जनतेला खायचं, 7व्या दिवशी त्यांनी पोटभर खावं यासाठी परमेश्वर 6व्या दिवशीच त्यांना 7व्या दिवसाचं अन्न देऊ करत होता. यासाठी की त्यांनी 7व्या दिवशी म्हणजे परमेश्वराच्या शब्दाच्या दिवशी, ज्या दिवशी आराधनेचा दिवस आहे, ज्या दिवशी देवाची स्तुती करायचंय, देवाचं गौरव करायचंय, त्या दिवशी आराम करायचंय, देवाची आठवण करायचंय, त्या दिवशी त्यांनी मान्ना गोळा करायला जाऊ नये. हालेलुया. पण काही लोक मान्ना गोळा करायला गेले, इस्रायल लोक पण गेले आणि आताचे लोक सुद्धा आराधनेचा दिवस सोडून आज मान्ना गोळा करायला गेलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, तू मान्ना गोळा करायला 7व्या दिवशी जातोस का? विचार. कारण 7व्या दिवशी मान्ना मिळणार नाही. बरं, तुम्ही दिवसभर माशा मारा. काही लोक गेले पण बायबल सांगतं की त्यांना काहीही मिळालं नाही, काहीही मिळालं नाही. कोणत्याही म्हणजे ते गेले भांड घेऊन, त्यांना असं वाटलं की आकाशातून पडलेलं असेल. परमेश्वर जो आकाशातून मान्ना पाठवत होता, रोज सकाळी त्यांना मान्ना मिळत होता आणि तोच मान्ना 6 दिवस कंटिन्यूपणे येत होता, त्याच्यात कोणताही खंड पडत नव्हता. पण 7व्या दिवशी मात्र देव आकाशाचे द्वार बंद करत होता आणि त्या दिवशी काहीही पडत नव्हतं. हालेलुया. काही लोक देवालाच वेड्यात काढायला बघतात. काही लोकांना असं वाटतं की देवापेक्षा मी जास्त हुशार आहे आणि मी कसं चॅप्टरपणा करून, कसा हुशारीपणा करून देवाचा शब्द किंवा आराधनेचा दिवस बुडवून कसं मी मिळवतो बघा, माझ्याकडून कसं काही बुद्धीनं काम करतो मी. पण लक्षात घ्या, परमेश्वर आहे, त्याला कधी थांबवायचं आणि कधी खाली पाडायचं हे चांगलं माहिती. आणि मग तुम्ही देवाची आराधना करणारे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगणारे, अशा प्रत्येकाला परमेश्वराचं सांगणं हे आहे की तुम्ही आराधनेचा दिवस बाजूला काढलाच पाहिजे. हालेलुया. बाजूला काढलाच पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये असं येईल की आराधनेच्या दिवशी सुद्धा मी डबल कमाई करू शकतो, त्या दिवशी तुमची कमाई बुडली म्हणून समजा. प्रेज द लॉर्ड. तुमची कमाई बुडली म्हणून समजा, कारण बुडवणारा दुसरा तिसरा कोण नाही तर देव बुडवतो ते सगळं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला असं वाटतं की देव कसं काय बुडवतो? कारण देवाला आकाश बंद करायचं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला काय माहिती आहे? आकाश बंद करायचं माहिती आहे. मान्ना त्या दिवशी पडला नाही, कारण देवानं स्पष्ट सांगितलेलं होतं की 6व्या दिवशी तुम्हाला 7व्या दिवसाचा अन्न मी देईन. परमेश्वर ज्या वेळेस आपल्याला काहीतरी गोष्टी करायला सांगतो ना, ज्या पण वेळेस कुठलेही काम असेल ना, मग तुम्हाला असं वाटेल की जसं मी मगाशी म्हणत होतो नाईट प्रेयर आपल्याला करायचे, तर नाईट प्रेयर साठी तुम्हाला शक्ती देणारा कोण आहे? परमेश्वरच आहे. तुम्हाला थंडी वाजू नये म्हणून तुमचं संरक्षण करणारा कोण आहे? परमेश्वरच आहे. पण बऱ्याच वेळेस आपल्याला आपली बुद्धी किंवा आपलं ज्ञान किंवा आपलं शरीर किंवा आपलं मन आपल्याला असं सांगत असतं की देव तुझं संरक्षण करणार नाही, देव तुझा पुरवठा करणार नाही, देव तुला देणार नाही, तू कष्ट करायला पाहिजे, माझ्या मनगटातूनच होणार आहे आणि मी माझ्या मनगटाद्वारेच सामर्थ्य मिळवू शकतो. देव म्हणतो मग करत राहा, काय करायचं ते करत राहा, मला तू संधी देत नाहीस ना, तर निश्चित अर्थाने तू करत राहशील आणि शून्य निर्माण करशील. बऱ्याच वेळेस लोक आपल्या बुद्धीवरती, आपल्या अंतकरणावरती, आपल्या सामर्थ्यावर अवलंबून राहतात आणि त्यांना आराधनेचा दिवस शुल्लक वाटू लागतो. शब्दाचा दिवस, ज्याला आपण शब्दात म्हणतोय, जो आराधनेचा दिवस आहे, त्या आराधनेच्या दिवसाला ते इतकं शुल्लक समजतात. त्यांना असं वाटतं त्या दिवशी नाही गेलं तर काय होतं. तुम्हाला माहिती आहे का, रविवारचं जास्त गिराईक असतं व्यवसाय करणार. रविवारचं काय असतं? जास्त गिराईक. निश्चित हे खरं, रविवारचं जास्त गिराईक असतं आणि जास्तच लोक रविवारी बाहेर पडतात, कारण इतरांना सुट्टीचा दिवस आहे तो आणि निश्चित अर्थाने त्या दिवशी जास्त लोक बाहेर पडतात. पण लक्षात घ्या, परमेश्वर तुमची काळजी पाहणार आहे. हालेलुया. इस्रायल लोकांना तर परमेश्वराने काय सांगितलं होतं ठाऊक आहे? इस्रायल लोकांना परमेश्वराने सांगितलं होतं की 6 वर्ष तुम्ही शेतामध्ये पेरणी करायची आणि 7व्या वर्षी पेरणीच करायची नाही शेतामध्ये. प्रेज द लॉर्ड. 7व्या वर्षी यासाठी पेरणी करायची नाही की 7व्या वर्षी परमेश्वराने सांगितलं होतं जमिनीला विसावा द्यायचा. जसा तुम्ही विसावा घेता तसा जमिनीने पण विसावा घेतला पाहिजे. हालेलुया. जमिनीला पण आराम द्यायचा. यासाठी जमिनीला आराम द्यायचा की ज्या वेळेस तुम्ही 8व्या वर्षी पेराल त्यावेळेस तुम्हाला 8व्या वर्षीचं पीक जे आहे ते 9व्या वर्षी मिळणार आहे. म्हणजे काय, 6व्या वर्षी परमेश्वर 3 वर्षाचं पीक त्याला देत होता. प्रेज द लॉर्ड. किती वर्षाचं पीक देत होता? 7व्या वर्षी खाण्यासाठी आणि 8व्या वर्षी खाण्यासाठी आणि 9व्या वर्षाचं येईपर्यंत सुद्धा ते 6व्या वर्षाचंच खात बसले होते. हालेलुया. म्हणजे देव बा परमेश्वर किती काळजी घेतो. जर देव तुम्हाला आज्ञा देतो की तुला प्रार्थना करायचं, तर तुमचे गुडघे तो मजबूत करतो अगोदर आणि मग तुम्हाला प्रार्थना करायला सांगतो. कारण परमेश्वराने आदामाला निर्माण करण्या अगोदर पृथ्वी निर्माण केली होती. एदेन बाग आदामाला निर्माण करण्या अगोदर केली होती आणि मग आदामाला तिथं आणून ठेवलं आणि म्हणाला ही फळं तुझ्यासाठी बनवण्यात अगोदरच. हालेलुया. ही तुला खायचे, तू आल्यानंतर झाड लावायची गरज नाही, मी अगोदर झाड लावून ठेवले, फळं सुद्धा आले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
परमेश्वर अगोदरच व्यवस्था करतो. हालेलुया. इस्रायल देशाची, कनान देशाची देवानं अगोदरच व्यवस्था केली होती आणि मग त्यानं सांगितलं होतं की हे मोशे सगळ्या लोकांना गोळा कर आणि कनान देश तुझी वाट पाहता दुधा मधाचा प्रदेश आहे असं सांगितलं त्या ठिकाणी. अगोदरच इस्रायल लोक जाण्याच्या अगोदरच द्राक्षाचे असे मोठे घट निर्माण केले होते की जे दोघं जण खांद्यावरती टाकून नेऊ शकत होते. म्हणजे अगोदरच त्या फळांची इस्रायल लोकांसाठी व्यवस्था करून ठेवलेली होती. हालेलुया. परमेश्वर कधीही तुम्ही गेल्यानंतर जागा होतं असं नाही. परमेश्वराने अगोदरच सगळं निर्माण केलेलं आहे. तुम्हाला फक्त त्याच्या पुरवठ्यावर, त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या सर्व काही देण्यावर विश्वास ठेवायचा. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवा त्या दिवशी, 6व्या दिवशीच परमेश्वर तुम्हाला 7व्या दिवसाचा आनंद देईल. हालेलुया. पण तुम्ही 7व्या दिवशी सुद्धा धडपड करायला तयार असाल तर 6व्या दिवशी, 7व्या दिवसाचं, 8व्या दिवसाचं, 3 दिवसाचं एकदम परमेश्वर थांबून ठेवेल. थांबा, याला थोडंसं शहाणं होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. बरेच लोक शहाणे होत नाहीत. बरेच लोक शहाणे होत नाहीत. त्यांना वाटतं 100 दिवसाची आठवण ठेवणे इतकं काही मोठं, आणि ते काही इतकं पास्टर सांगतात फक्त आणि ते फक्त ऐकायचं असतं, जास्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, मी नाही सांगत हे सगळं काही. मी हे माझ्या बुद्धीनं सांगत नाही, माझ्या ज्ञानानं सांगत नाही. बायबल मध्ये लिहिलंय 100 दिवसाची आठवण ठेवून फक्त आठवणच ठेवू नको तर पवित्रपणे पाळ. हालेलुया. काय सांगितलंय? फक्त आठवण ठेवायचं नाही, लक्षात ठेवायचं. काही लोकांना रविवार लक्षात आहे आणि मी घरात बसतो रविवारी, हे पण त्यांना माहिती आहे. पण रविवार लक्षात यासाठी आहे की मला तुझं गौरव करण्यासाठी प्रभू यायचं आहे. हालेलुया. काही लोकांना फक्त लक्षातच आहे, पाळायचं मात्र माहीत नाही. फक्त लक्षात नाही ठेवायचं तर पालन करण्यासाठी यायचं पण आहे. हालेलुया. मग कदाचित तुमची तब्येत साथ देत नसेल, शरीर साथ देत नसेल, त्या दिवशी तुमचं महत्वाचं काम असेल, कदाचित लोक तुम्हाला कुठल्या तरी विशेष महत्वाच्या गोष्टीसाठी तुम्हाला बोलवलं गेलं असेल, नेमका त्या दिवशीच पाहुणा येणार असेल आणि असं पुष्कळ काय काय असू शकतो. ही कारण 100 हजारो कारण असू शकतात. पण मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही देवाच्या शब्दाविषयी जर सिरियस असाल तर काय काय आशीर्वाद आहेत त्या पुढे गोष्टी तुम्ही जर पाहाल ना तर तुमच्या लक्षात येईल की देवाने किती मोठा आशीर्वाद देऊन ठेवलेला आहे. हालेलुया. शब्दाचा एक वेगळा आशीर्वाद आहे, शब्दात पाळण्याचा एक वेगळा आशीर्वाद आहे. जसं देवबापाने आतापर्यंत मी तुम्हाला 3 आज्ञा शिकवल्या, त्या 3 आज्ञांसोबत देवाने आशीर्वाद जोडलेला आहे, शब्दासोबत सुद्धा आशीर्वाद जोडलेला आहे. पुढच्या ज्या आपण 6 आज्ञा शिकणार आहोत त्या 6 आज्ञासोबत प्रत्येक आज्ञेसोबत देवाने आशीर्वाद जोडून ठेवलाय. हालेलुया. कारण देवबाप परमेश्वर काहीतरी करायला सांगतो तर त्याला सामर्थ्य देतो आणि ते केल्यानंतर आशीर्वाद पण देतो. हालेलुया. कारण देवबापाकडे ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून इस्रायल लोकांना सांगितलं होतं की 7व्या दिवशी जायचं नाही. पण काही इस्रायल लोक गेले, 7व्या दिवशी गेले आणि त्यांनी शोधाशोध केली की कुठं काय सापडतंय का, पण त्याला काही सापडलं नाही. हालेलुया. कारण देवानी 6व्या दिवशी 7व्या दिवसाचा आनंद देऊ केलेलं होतं. इस्रायल लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या समजायला खूप दिवस गेले, खूप वर्ष गेले आणि या वर्षानंतर, आणि म्हणून तर देव त्यांना काय म्हणतो माहिती आहे, हट्टी मनाचे लोक आहेत. कशाचे लोक आहेत? हट्टी मनाचे लोक आहेत. कारण आपला लोभीपणा, आपल्या गरजा, आपलं कर्ज पाणी, आपल्या जीवनात आपल्या घरात असलेली कुटुंबातली माणसं आपल्याला हे सगळं करू देत नाही. कारण ज्या वेळेस आपण दिवस वेगळा काढायचं म्हणतो ना त्या दिवशीच आपल्या अंतःकरणामध्ये बऱ्याच, कारण गरजांची मोठी लिस्ट मग सैतान आणून देतो. आणि तुला जर ठाऊक आहे की तू रविवार जर गेला नाही आणि जर रविवारी जर आराधनेसाठी दिवस वेगळा काढला किंवा जर मंगळवारचा दिवस ठरवला त्या दिवशी जर तू वेगळा काढलास तर तुला तर ठाऊक आहे की इतकं तुला काम करावं लागतं, त्या दिवशी नेमका हा माणूस येणार आहे आणि तुझ्या लक्षात नाही का जी गोष्ट तुम्हाला कधीच आठवणार नाही सैतान नेमकं ते आठवून देईल तुम्हाला. आणि मग तुम्ही आराधनेच्या दिवसाला बाजूला करा. ते म्हणाल आराधनेचा दिवस आपण अवॉइड करू शकतो पण हे काम अवॉइड करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, तू अशा प्रकारे आराधनेचा दिवस अवॉइड करणारा व्यक्ती आहेस का? प्रश्न विचारा त्याला. अनावश्यक गोष्टी ज्या आहेत, अनावश्यक हव्यास ज्याला म्हणतात, हव्यास जो आहे तो हव्यास आपल्याला शांत बसू देत नाही. हव्यास आपल्याला सारखं काय सांगतो, काम करायचं तुला, कष्ट करायचे तुला, मेहनत करायची तुला, आणि तुला स्वप्न बाळगायचे आपल्या अंतःकरणामध्ये, आणि हे तुला करायचंय, ते तुला करायचंय. अचिव्हमेंट्स आहेत आपल्या समोर आणि हे जग अचिव्हमेंटचं जग आहे. मला हे प्राप्त करायचंय, मला त्या शिखरावरती जायचंय, हे सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. पण या सगळ्यामध्ये मदत करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कदाचित तुम्ही हव्यासा पोटी हे सगळं प्राप्त पण करा आणि बऱ्याच लोकांनी ते प्राप्त पण केलेलं आहे. आणि ज्यावेळेस हव्यासा पोटी ज्यावेळेस ते उंच शिखरावर पोहोचलेत ना त्यावेळेस ते म्हणाले की
की इथं पोहोचल्यानंतर असं वाटतं की हे सर्व काहीच नाही, इथं मिळून सुद्धा मला काही मिळालेलं नाही. कारण बायबल सांगतं मनुष्याने सारं जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. हालेलुया. आणि आत्म्याचा नाश होऊ नये यासाठी तुम्हाला आराधनेचा दिवस वेगळा काढावाच लागेल. बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक माणसाला, बाप्तिस्मा घेण्याची ज्याला इच्छा आहे त्या माणसाने, आणि येशूच्या वचनामध्ये वाढण्याची ज्याची इच्छा आहे त्या माणसाने, स्वर्गात जाण्याची इच्छा ज्या माणसाची आहे त्या माणसाने, देवाने मला आशीर्वाद द्यावा ज्या माणसाची इच्छा आहे त्या माणसाने शब्बात हा वेगळा काढलाच पाहिजे. आराधनेचा दिवस ज्याला आपण म्हणतो, शब्बात ज्याला आपण म्हणतो, तो वेगळा काढलाच पाहिजे. केवळ इस्रायल लोकांसाठी तो दिला होता असं म्हणून आपण त्याला दुर्लक्षित करू शकत नाही. पण आराधनेचा दिवस माझ्यासाठी दिलेला आहे. मग कदाचित तो शनिवारी नाहीये पण मी रविवारी करतो, तर रविवारी आराधनेच्या दिवशी तुम्ही देवाने बोलवलेल्या दिवशी एकत्र आलंच पाहिजे. आणि जर समजा तुम्ही त्याला सिरियस घेत नसाल तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही त्या गोष्टीविषयी इतके गंभीर नाही. आणि मग देव पण त्या लोकांच्या विषयी गंभीर नव्हतो. आलास काय, ये, गेलास काय, जा, बस. देवाला काही देणं घेत नसतं. तुला फक्त आशीर्वाद पाहिजे का, ठीक आहे आशीर्वाद घे, सगळं काय घे, पण स्वर्गात मात्र नेणार आहे ना मी तुला. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की तो विसाव्यात नाही आपल्याला, विसाव्यात नाही. पुढे आपण वाचणार आहोत ते वचन की विसाव्यात तो घेऊन जाणार आहे. आणि जो विसावा शब्दाचा विसावा ज्याला आपण म्हणत आहोत ना, तोच विसावा अनंत काळाच्या विसावाशी परमेश्वराने जोडलेला आहे. हालेलुया. अनंत काळाचा विसावा. आणि इथं जो शब्दात दिवसाची आठवण ठेवत नाही, जो विसावा व्यक्ती आपल्या कामातून घेत नाही, देवाच्या आराधनेसाठी वेळ काढत नाही, त्याला त्या विसाव्यात येता येणार नाही. हालेलुया. इथं तुम्हाला जर शब्दाचं पालन जर करता येत नसेल तो एक मोठा शब्द आहे जो अनंत काळाचा शब्द आहे. अनंत काळाचा शब्द, त्या शब्दामध्ये तुम्ही कधीच जाणार नाही. हालेलुया. बरेच लोकांना असं वाटतं की इतकं सिरियस नाहीये, कारण देवानं ती सिरियस घेतलेलं आहे. पुढे पुढे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तो सिरियस घेतलेला आहे. आज आपण आराधनेचा दिवस साजरा करतो. वाचा माझ्याबरोबर निर्गमन पुस्तक 23वा अध्याय आणि 11 ते 13 वचन. तिथे लिहिलंय 6 वर्ष कशा प्रकारे पेरणी करायची या गोष्टीविषयी वाचायला मिळेल. 6 वर्ष आपल्या जमिनीची पेरणी कर आणि तिचे उत्पन्न साठव, पण 7व्या दिवशी मात्र ती पडीक राहू दे. म्हणजे तुझ्या कंगालापैकी कंगाल जे असतील ते ती उगवलेले खातील व त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशु खातील. तुझे द्राक्षमुळे व जैतूनमुळे या दिवशी तसेच कर. 6 दिवस तू आपला उद्योग कर, 7व्या दिवशी विश्रांती घे. म्हणजे तुझे बैल आणि गाढव यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासीची संतती गोपरी यांचा जीव ताजा होईल. मी जे काही तुम्हाला सांगितले आहे त्या सगळ्याविषयी सावध राहा. इतर देवाचे नाव देखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने या ठिकाणी 6 वर्ष पेरणी करायची, 7व्या वर्षी पेरणी करायची नाही. 6 दिवस काम करायचं, 7व्या दिवशी काम का करायचं नाही या गोष्टीचं स्पष्टीकरण स्पष्टपणे देऊ केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सांगितले की तुझ्या दासांना विश्रांती मिळेल, तुझ्या घरातल्या कामगारांना विश्रांती मिळेल, तुझ्या जमिनीला विसावा मिळेल, त्यांना विश्रांती मिळेल. त्याच प्रकारे तुझ्या घराला विसावा मिळेल, तू स्वतःच्या तुझ्या शरीराला विसावा मिळेल, तुझं मन ताजतवानं होईल, तुझं मन उत्साहित होईल. परमेश्वराची आराधना करण्यानं परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्या अंतर्गणामध्ये आणि अधिक पहिल्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा तू आनंदाने देवाचं गौरव करू लागशील, देवाची महिमा करू लागशील आणि आपल्या कामावरती फ्रेश माइंडने तू काम करू शकतो. हालेलुया. जमिनीला विसावा मिळाल्यामुळं 9व्या वर्षी जे पीक येणार आहे ना ते पीक भरघोसपणे आलेलं पीक असेल. हालेलुया. पण बऱ्याच लोकांनी 7व्या वर्षी जमिनीला विसावा दिला नाही. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की त्या जमिनीला परमेश्वरानं क्षारयुक्त जमीन केलं. क्षार म्हणजे त्याच्यामध्ये असं मीठ फुटलेली जमीन असते ना, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच उगवत नाही, अशा जमिनीत परमेश्वराने त्याचं रूपांतर केलं. ज्या जमिनीमध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये पीक येत होतं त्या जमिनीला विसावा न दिल्यामुळं परमेश्वरानं त्या जमिनीचं काय करून टाकलं, त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक येणार नाही अशी जमीन त्याला बनवली. हालेलुया. पण बरेच लोक अशाच प्रकारे बनेपर्यंत वाट पाहत राहतात आणि त्यांना म्हणतात की प्रभू माझ्या जीवनामध्ये काम करत नाही. प्रभूसाठी तुम्ही दिवस वेगळा काढायला शिकलं पाहिजे. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही हा निर्णय आपल्या मनामध्ये कराल ना त्या दिवशी परमेश्वरापासून एक वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद तुमच्या अंतःकरणामध्ये आलेला असेल. हालेलुया. कारण परमेश्वर समजा तुम्ही 10 पासून संध्याकाळी 4 पर्यंत देवासाठी वेगळा काढलेला आहे, तर 10-4 नंतर तुम्ही जर तुमच्या कामावरती गेला किंवा तुमच्या व्यवसायावरती गेला तर दिवसभर जे मिळणार नाही ते 4 पासून रात्री 10 पर्यंत परमेश्वराने तुम्हाला दिलेला असेल. हालेलुया. पण जर तुम्ही 10 पासून 4 पर्यंत वेगळाच काढला नाही तर दिवसभर तुम्ही माशा मारत बसाल आणि म्हणाल की आजचा दिवस फुकट गेला, आज काहीच नाही आलं आणि रविवार सगळीकडे होईल पण तुमच्याकडे होणार नाही. प्रेज द लॉर्ड.
कदाचित हे तुम्हाला असं वाटेल की हे जास्त कठीण आहे, पण परमेश्वर आकाशाची द्वार बंद करतो. परमेश्वर आकाशाची द्वार उघडतो, कारण त्यानं बंद केलं तर कोणी उघडू शकत नाही, त्यानं उघडलं तर कोणी बंद करू शकत नाही. परमेश्वरानं मांडण्याचं द्वार बंद केलं 7व्या दिवशी. तशाच प्रकारे परमेश्वर इस्रायल लोकांसाठी जसं बंद करत होता तसं तुमच्यासाठी पण बंद असेल. आणि म्हणून 7व्या दिवशी जाऊ नका. ज्या दिवशी आराधनेचा दिवस आहे तो दिवस स्पष्टपणे वेगळा करायला शिका. माझ्या बरोबर वाचा यशायाचं पुस्तक याचा 56वा अध्याय. यशाया 56 1 ते 5 मी वाचतो तुमच्यासाठी. यशाया नबी किताब उसका 56 अध्याय 56 1 से लेकर 5 तक. परमेश्वर म्हणतो न्यायाचे पालन करा, धर्माचरण करा, कारण माझे तारण जवळ आले आहे. माझे न्यायत्व प्रगट व्हावे यास धरून राहतो. तो शब्बात पाळतो. जो शब्बात पाळतो काही अपवित्र करीत नाही, जो कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरितो तो धन्य. जो विदेशी परमेश्वरासाठी जडला आहे तो असे म्हणू की परमेश्वर आपल्या लोकातून माझा उच्छेद करेल, आणि षंडही न म्हणो की मी केवळ शुष्क वृक्ष आहे. कारण परमेश्वर म्हणतो जे षंड माझ्या शब्दात पाळतात, मला आवडणाऱ्या गोष्टी पसंत करतात व माझ्या कर्णास दृढ धरून राहतात, त्याचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्राहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्याचे नाव राखीन. सर्व काळ राहील असे त्याचे नाव मी करेन, ते नाहीसे होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने या ठिकाणी षंडांची स्तुती केलेली आहे. आणि षंडांची स्तुती करत असताना तो काय म्हणतो? जे षंड माझा शब्दात पाळतात त्यांचं नाव मी राखी. त्यांना एक विशेष स्थान असेल माझ्या राज्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. आणि जी गोष्ट षंडांना समजते ती विश्वास करायला कळत नाही लवकर. आणि बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी इतका सिरियसपणा नाहीये की ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की शब्दाविषयी इतकं सिरियस असण्याची गरज नाही, आणि त्या आराधनेच्या दिवसाविषयी इतकं सिरियस असण्याची गरज नाही, आणि मी स्वतः सिरियस आहे पण माझ्या फॅमिलीतल्या लोकांना मी सिरियस करणार नाही. हालेलुया. बाजूला विचारा, तुझ्या फॅमिलीतले लोक शब्दात पाळतात का? हालेलुया. बरेच लोक फॅमिलीतल्या माणसाला घरी ठेवून येतात आणि त्यांना असं वाटतं मी आलेला पास्टर खुश राहणार त्याच्यामध्ये. देव खुश नाहीये त्याच्यात. हालेलुया. मी खुश राहील तुम्हाला बघू, त्याचा काही नाही विषय. पण परमेश्वर मात्र इच्छा बाळगतो की विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाने आराधनेचा दिवस पाळावा, शब्दात पाळावा. हालेलुया. पण जर समजा तुम्ही त्या बाबतीत आपल्या अंतःकरणामध्ये एवढं सिरियस घेत नसा, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या फॅमिलीच्या बाबतीत इतकं सिरियस नका पाळू, पण परमेश्वर मात्र त्या फॅमिलीतल्या लोकांच्या बाबतीत सुद्धा सिरियस आहे. त्यांना असं वाटतं तुमच्या परिवारात समवेत. बायबल स्पष्टपणे सांगतं त्यांच्या मेंढ्या बकऱ्यासहित, त्यांच्या जनावरांसहित, त्यांच्या घरात असलेल्या प्रत्येक माणसासहित, लहान थोरासहित सगळे जण शब्दाचं पालन करतात. हालेलुया. सगळे जण म्हणजे त्यांचा गाढव, त्यांच्या घरात असलेले म्हैस, गाय, बैल, शेळी आणि बकोकरू, आणि सगळे लहान थोर, अगदी लहान जे अंगावर दूध पिणारं बाळ आहे ते सुद्धा शब्दात पाळतात. हालेलुया. हे सिरियस आहे, लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं आपल्या घरातली एक वयस्कर व्यक्ती आहे, तिच्याविषयी काय आराधनेचा दिवस पाळायचा आहे, आणि ती कधी येणार, तिला कधी आणणार आपण, आणि तिच्याविषयी काय, आई आहे ती कामाला जात असते किंवा बायको आहे माझी कामाला जाते, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, पास्टर मी आलेला माझ्याविषयी खुश राहा. हालेलुया. देव मात्र या बाबतीत आनंदी नाहीये, कारण देवाला काळजी आहे तुमच्या पत्नीची, तुमच्या पतीची, तुमच्या आईची, तुमच्या घरात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची, आणि त्यांनी सगळ्यांनी देवाच्या विसाव्यात यावं अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. आणि म्हणून तर तो तुमच्या सगळ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीविषयी आराधनेचा दिवस पाळण्याविषयी तो आनंदी आहे. जर समजा तुम्ही त्या बाबतीत एवढे सिरियस नसाल तर तुम्हाला आज सिरियस होण्याची गरज आहे. हालेलुया. कारण बायबल सांगतं यशायाचं पुस्तक 58वा अध्याय 13 पासून 14 पर्यंत, 58 13 पासून 14 पर्यंत, 58 उसका 13 से लेकर 14 तक. तू शब्दाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्दात दिन आनंदी आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील, व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील. तू देशाच्या उच्च स्तराचे जयस्वाने आक्रमण करशील असे मी करीन, आणि तुझा पिता याकोब त्याच्या वतनाचा उभोग तुला घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत. हालेलुया. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत, पालकाच्या तोंडचे शब्द,
नाही. पास्टर मी बोलत आहे असं समजू नका. परमेश्वर हे सगळं सांगत आहे आणि परमेश्वर काय सांगत आहे, त्या पवित्र दिवशी उद्योगधंदा करणार नाहीस. आनंद दिन आहे म्हणून त्याचं पालन करशील. पवित्र व सन्मान्य दिन आहे म्हणून त्याचं पालन करशील. त्या दिवशी कोणतेही कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस आणि वाईट गोष्टी बोलत बसणार नाहीस. तर कसं होईल, तर परमेश्वर तुला याकोबाचं धन देईल. काय दिले त्या ठिकाणी? याकोब व त्याच्या वतनाचा तू भोग घेशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याकोबाच्या वतनाचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला मला शब्दाचं पालन करावंच लागेल. त्या बाबतीत तुम्हाला सिरियस व्हावंच लागेल. तुमचा पती तुमची पत्नी सिरियस नसेल तर आजच घरी जाऊन त्यांना सिरियस करा. त्या गोष्टीविषयीचं सिरियसनेस सांगा त्यांना. हा संदेश युट्यूबवर त्यांना ऐकायला लावा. त्यांना सांगा की हा ऐक तुझ्यासाठी आहे, काही तर विसावे देणार नाहीस. हालेलुया. तुम्ही जाल इथं आलेले पण तुम्ही त्या विसाव्यात ती व्यक्ती येणार नाही. त्या दिवशी परमेश्वर म्हणेल, अरे तू तर कामाला गेला होतास त्या दिवशी. मी पाहत होतो की प्रत्येक रविवारी मी तुला शोधत होतो चर्चमध्ये. कुठल्या तरी आराधनेच्या दिवशी तू दिसशील, मला असं वाटत होतं पण तू दिसला नाही. एखाद्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की रविवारी पास्टर नका सांगू, इतर दिवशी मला बोलवा. आराधनेचा दिवस जो नेमलेला आहे परमेश्वराचं गौरव करण्यासाठी, त्या दिवशी तुम्हाला यायचं आहे. गप्पा मारण्यासाठी आपल्याला पुष्कळ वेळ असेल, पण परमेश्वराची आराधना करण्याचा जो दिवस आहे त्या दिवशी मात्र आपण सिरियसली त्याचं पालन केलंच पाहिजे. हालेलुया. त्याच्यामध्ये कुठलंही एक्सक्यूज अजिबात नाही. त्याच्यात तुम्ही म्हणाल की पास्टरची रिलेशन ठेवायचं आहे मला आणि पास्टर सोबत बोलल्याने गोड होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी नाही. परमेश्वराने अतिशय काटेकोरपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आणि त्याला सांगितलेलं आहे की त्या दिवशी वायफट गोष्टी न बोलता अतिशय सिरियसली तुम्हाला यायचं, देवाची आराधना करायची, देवाची महिमा करायची, प्रार्थनेमध्ये भाग घ्यायचा, कामावर सुट्टी काढायची आहे, कामगारांना पण सुट्टी द्यायची आहे, व्यवसाय बंद करायचा आहे आणि तुमचं कितीही महत्त्वाचं काम असेल त्या सगळ्या गोष्टीला सुट्टी देऊन त्या ठिकाणी देवाची आराधना करायची आहे. हालेलुया. बरेच लोक सिरियस घेतात, त्यांना असं वाटतं पास्टरचं हे सगळं बोलणं आहे. 10 आज्ञांमध्ये देवाने स्वतः सांगितलेली आपल्या बोटाने लिहिलेली ही आज्ञा आहे, ज्या आज्ञेचं तुम्हाला मला पालन करणं भाग आहे. हालेलुया. बऱ्याच लोकांची याविषयी गैरसमज आहे. आजचा शब्दात नाहीये. आता शब्दाचं जुन्या करारातल्या लोकांसाठी शब्दात दिलेला होता. आता नवीन करारातल्या माणसांसाठी जर तुम्ही म्हणताय की नवीन करारामध्ये ती आज्ञा झाली तर त्याचं पालन कशाला करायचं, पण नवीन करारामध्ये आराधनेचा दिवस, प्रत्येक दिवशी आराधना करायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण जे नियम जुन्या करारात होते ना, त्या जुन्या करारातल्या नियमांना नवीन करारामध्ये अपग्रेड केले गेलेलं आहे आणि अपग्रेड असं केलं गेलेलं आहे की ते अतिशय सिरियस केलेलं आहे. हालेलुया. अतिशय सिरियस, त्याच्यामध्ये खूप सिरियसनेस केलेला आहे. बायबलमध्ये असं लिहिलंय की तू दाताबद्दल दात घेऊ शकतोस, किंवा समजा शत्रूने तुझा हात मोडला, तू तुझा शत्रूचा हात मोडायची परवानगी दिली होती जुन्या करारामध्ये. पण नवीन करारामध्ये एका गाला मारला तर दुसरा गाल पुढे करायचा. हालेलुया. म्हणजे हाताबद्दल हात मोडणं सोपं होतं, लक्षात घ्या. हाताबद्दल हात मोडणं सोपं आहे, पण एका गालावर मारलं तर दुसऱ्या गालावर खाणं हे मात्र कठीण काम आहे. म्हणजे नवा करणं जास्त कठीण आहे जुन्या करारापेक्षा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये केवळ शब्दात पाळायला सांगितलेलं होतं 1 दिवस. किती दिवस? 1 दिवस. कसा? पण नवीन करारामध्ये मात्र रोज आराधनेचा दिवस आहे. हालेलुया. रोजच तुम्हाला 4-5 तास बसायचं आहे. आता हे तर पास्टर खूप कठीण सांगते. हालेलुया. एकच दिवस यायचं होत नाही, 5 तास तुम्ही रोज कशाला बसायला सांगताय? प्रेज द लॉर्ड. कारण रोजच आराधनेचा दिवस आहे, रोजच आराधनेचा दिवस आहे. पण मंडळीने एकत्र येऊन 1 दिवस नेमलेला आहे. कोणता दिवस? रविवार नेमला असेल, आपल्या चर्चने रविवार नेमला. आता आपण नवीन मंगळवार चालू केलेलं आहे. पण दोन्ही पैकी कुठल्या तरी एका दिवशी मी येतो, देवाची आराधना करतो, देवाची महिमा करतो. तो काढलेला मी देवासाठी वेळ आहे आणि आराधनेचा दिवस म्हणून पवित्रपणे मी त्याचं पालन करतो. निश्चित अर्थाने तुम्ही विसरत जाणार. हालेलुया. समजा तुम्ही याच्याविषयी सिरियस असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही क्षुल्लक गोष्ट आहे, याच्याविषयी जास्त सिरियस घेण्याची गरज नाही, तर निश्चित अर्थाने तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. तुमच्या फॅमिलीतला कोणी व्यक्ती याविषयी सावध नसेल, आजच त्याला सावध करा. हालेलुया. रविवार जमत नसेल तर मंगळवारी त्याला यायला सावध करा. त्याला सांगा की तुला यायचंय, हा संदेश त्याला ऐकायला लावा. त्याला सांगा की तुला यायचं, नाही ऐकशील, नाही करशील तर विसाव्याला येणार. हालेलुया. तुम्ही मात्र जाल, पण नंतर मात्र तुमच्याविषयी मात्र त्या नातेवाईकांच्या विषयी मात्र देव सिरियस आहे. माझ्याविषयी वाचा, माझ्या बरोबर वाचा निर्गमाचं पुस्तक 31वा अध्याय 13व वचन. देव आपल्याला हे करायला का सांगतो नेमकं, त्याचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे. 31वा अध्याय 13व वचन. निर्गम 31:13. काही असं लिहिलंय, तू
तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझ्या शब्दात अवश्य पाळावे, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्या आणि माझ्यामध्ये ही खूण आहे की ह्यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही म्हणाल की देवाने मला आराधनेसाठी एक दिवस का नेमून ठेवलेला आहे, कशासाठी हे तुम्ही करायला सांगता? पहिलं कारण काय आहे? वाजवायला सांगा. पहिलं कारण तू स्वतःचा नाहीस, देवाने तुला विकत घेतलंय. हालेलुया. तुम्ही स्वतःच्या मालकीचे नाही, स्वतःच्या मालकीचे नाही. कसा विकत घेतलेला आहे? मी पापी होतो, मी पाप करत होतो, वाईट कामामध्ये होतो, वाईट जीवन जगत होतो, मी व्यसनी होतो आणि शिवेगाळ करणारा, मारामारी करणारा, इतर अशा बऱ्याच गोष्टी करणारा मी व्यक्ती होतो. माझा नाश नरकामध्ये होणार होता, पण प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. त्यानं जी शिक्षा मला होणार होती, ज्या शिक्षेसाठी मी स्वतः पात्र होतो, ती शिक्षा जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली. त्याला पवित्र म्हणून त्यानं जन्म घेतला, या पृथ्वीवरती तो आला, पवित्र म्हणून जीवन जगला, क्रूसावरती त्यानं आपला प्राण दिला, त्याच्या हातात खेळ ठोकले, पोटात भाला बसला आणि पायामध्ये खेळ ठोकले. हे सगळं त्यानं माझ्यासाठी सहन केलं, कारण तो या शिक्षेसाठी पात्र नव्हता, मी मात्र या शिक्षेसाठी पात्र होतो. माझ्या हातामध्ये खेळ ठोकायला हवे होते, मला क्रूसावरती बलिदान द्यायला हवं होतं, पण परमेश्वराने मला शिक्षा न देता येशू ख्रिस्ताला दिली. आता येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं रक्त वाहून मला माझा प्राण, माझा आत्मा, माझं शरीर विकत घेतलेलं आहे. हालेलुया. आणि आता मी स्वतःचा नाही, तर मी ख्रिस्ताचा आहे. मी कोणाचा आहे? मी ख्रिस्ताचा. आणि मी ख्रिस्ताचा आहे म्हणून मला आराधनेसाठी वेळ काढायचा. हालेलुया. मी ख्रिस्ताचा आहे म्हणून मी माझ्या स्वतःच्या मालकीचा नाही, मी त्याचा आहे. बायबल सांगतं स्पष्टपणे की इस्रायल लोकांना परमेश्वराने गुलामगिरीतून बाहेर काढलं. फारोने तुम्हाला गुलाम बनवलं होतं, फारोने तुम्हाला मारहाण केली होती, फारो तुमच्याकडून काम करून घेत होता, आणि त्या गुलामगिरीतून परमेश्वराने आपल्या हाताने तुम्हाला बाहेर काढलं. म्हणून तुम्ही स्वतःचे नाही, आता माझे झालंय, तर मी सांगतो तसं करायचं. हालेलुया. आपण पण गुलामगिरीत होतो आणि पापाच्या गुलामगिरीतून आपल्याला ओढून काढले ते. आता आपण स्वतःचे नाही, आपण देवाचे आहोत. आणि जर देवाचे आहोत तर आपल्याला त्याच्या आराधनेसाठी वेळ काढला पाहिजे, आठवड्यातून एक दिवस. हालेलुया. बाजूला सांगा, तू स्वतःच्या मालकीचा नाहीस म्हणून तुला शपथ पाळायचं. आपण स्वतःच्या मालकीचे नाही म्हणून आपण शब्दात पाळायचं, कारण आपण स्वतःच्या मालकीचे जर असतो तर आपल्याला शब्दात पाळण्याची गरज नव्हती. दुसरं कारण आहे, आपल्याला सुटकेची आठवण ठेवायची आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 15व वचन. व्यवस्था विवरण उसका 5 अध्याय 15 व्यवस्था विवरण अनुवाद 5:15. आणि तिथे लिहिले, तू मिस्र देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर याने तुला पराक्रमी हाताने व उगारलेल्या भुजाने बाहेर आणले याची आठवण ठेव. म्हणूनच तुझा देव परमेश्वर याने तुला शब्दात दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे. हालेलुया. हालेलुया. आठवण ठेवण्यासाठी आपल्याला शब्द पाळायचं. बाजूला सांगा, आठवण ठेवण्यासाठी पाळायचं. आजकाल एक नवीन ट्रेंड निघाला. नवीन ट्रेंड काय? ऑनलाईन मी प्रार्थना करतो, मला काही गरज नाही चर्च जाण्याची. ऑनलाईन मी प्रार्थना करत असतो आणि मला काही गरज नाही. लक्षात घ्या, पण ऑनलाईन प्रार्थना करणारे किती दिवस प्रार्थनेमध्ये राहतात, किती दिवस आराधनेमध्ये राहतात, किती दिवस पवित्रपणे जीवन जगतात आणि किती दिवस त्यांच्यामध्ये आत्मिक वाढ होत राहते, हा खूप शोधाचा विषय आहे. लक्षात घ्या, कारण बरेच लोक जे ऑनलाईन किंवा कुठल्याच चर्चला कधीच जात नाही, विश्वासणारे आहेत ते, त्यांच्या घरामध्ये बायबल पण आहे, त्यांच्या घरात कधी काळी प्रार्थना पण होत होती, कधी काळी तेच पण चर्चला जात होते, पण आज मात्र त्यांनी बंद केले. आज मात्र त्यांना एवढं सिरियस वाटलं नाही. त्यांनाच वाटलं ते पालकावर नाराज झाले, पास्टरचे शिक्षण त्यांना आवडलं नाही, चर्च मधला बाजूचा बसलेला माणूस त्यांना आवडला नाही, तिथली आराधनेची पद्धत आवडली नाही, त्यांना असं वाटलं चर्चला जाणं एवढं गरजेचं नाही, ते खूप लांब आहे, मला सुट्टी नसते आणि माझं काम असतं, तिथं 4 तास बसवतात आणि असं बरंच काही आहे. ही सगळी कारणं त्यांच्या आता डोक्यामध्ये आहेत आणि त्यांनी चर्चला जाणं बंद केलं. आपण घरात प्रार्थना करू. हालेलुया. आणि घरात प्रार्थना होत नाही. लक्षात घ्या. हालेलुया. घरामध्ये कुकरची शिट्टी आहे, घरामध्ये फोनचा आवाज आहे, टीव्हीचा आवाज आहे, त्याच्यानंतर घरामध्ये मोबाईलची सारखी रिंग आहे, व्हॉट्सअपचा मेसेज आहे, फेसबुक आहे तिथे, आणि तुमच्या पतीची किरकिर आहे आणि बायकोचं तिकडे भांड्याचा आवाज आहे आणि बरंच काय काय, शेजारी तिकडून मोठा टेप लावतो आणि बरंच काय काय तिकडून चांगली ऐकायला येते, असं बरंच काय काय, आणि घरामध्ये हे सगळं होतं. आणि म्हणून देवाने तुम्हाला मला आराधनेचं ठिकाण दिले, यासाठी दिले की आपण इथं बसून आपण गुलामगिरीत होतो, देवाच्या सामर्थ्याने आपण गुलामगिरीतून बाहेर आलो आणि मी आज देवाची महिमा करतो याची आठवण काढण्यासाठी. जर
जर तुम्ही म्हणत असाल मी घरात बसून शाळा होतो, बायबल मला सगळं समजेल, तर निश्चित अर्थाने तुम्ही चुकीच्या मार्गावरती आहात, चुकीच्या रस्त्यावरती आहात. बरेच विश्वासणारे आज चुकीच्या रस्त्यावरती या मुळे आहेत. त्यांना असं वाटतं मला 5 वर्ष झाली बायबल समजले, मी सगळं बायबल वाचले, मी उपवास प्रार्थना पण करतो आणि मी ऑनलाईन संदेश पण ऐकतो, आता मला चर्चमध्ये जाण्याची गरज नाहीये. पण तुम्ही चुकीच्या रस्त्यावरती आहात, कारण तुम्ही आठवण ठेवण्यासाठी जात नाहीये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गुलामगिरीत होता हे तुम्ही विसरलाय. आपण पापी होतो हे लोक विसरले. तुम्हाला कधीही या गोष्टीचा विसर नाही पडला पाहिजे, कारण विसर न पडण्यासाठी आपण प्रार्थना करतो, विसर न पडण्यासाठी आपण प्रभुभोजन घेतो, विसर न पडण्यासाठी आपण चर्चमध्ये येतो, विसर न पडण्यासाठी आपण देवाची आराधना करतो, विसर न पडण्यासाठी आपण संदेश ऐकतो वारंवार. हालेलुया. आणि हे सगळं आपण करावं अशी देवाची इच्छा आहे, कारण आपण लगेच आपण भुलक्कड आहोत किंवा विसरगोळे आहोत. आपण गेल्या आठवड्यात आपण काय ऐकले आपल्याला आठवत नाही. हालेलुया. आणि काही लोकांना 5 वर्षापूर्वीचा संदेश आठवतो आणि ते म्हणतात की अरे 5 वर्षापूर्वीच लक्षात आहे पास्टर, आणि माझ्या घरामध्ये तर नेहमी प्रार्थना होत असते. आणि कशाही प्रकारे आत्मीयतेचे त्यांचा काही मात्र संबंध नाही. देव त्यांना त्या विसाव्यात घेण्याच्या वेळेस काय म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही, कारण तुम्ही माझ्या आराधनेच्या दिवसाविषयी कधीही सावध सिरियस नव्हता. त्या दिवशी तुम्हाला पैसा प्रिय वाटला, त्या दिवशी तुम्हाला काम प्रिय वाटलं, त्या दिवशी तुम्हाला तुमचा गर्व प्रिय वाटला, तुमचा इगो हर्ट झाला, त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं मी पास्टर ते मला संदेश आवडला नाही म्हणून मी बंद केलेला आहे, त्या पास्टरचा चेहरा मला आवडत नाहीये, किंवा घरात त्यांच्या त्या बसलेले लोक जे आहेत ना तिथले लोक मला आवडत नाही, आणि सिस्टर काहीतरी चुकीचे बोलत असते, आणि असं खूप काही आहे लोकांच्या डोक्यात, खूप काही. आणि म्हणून त्यांच्या यायचं बंद केलं. बरंच कारण आहे, कारण सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही, इतके कारण आहेत लोकांना. पण या सगळ्या कारणांसाठी जर तुम्ही बंद केला असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात, लक्षात घ्या. आणि समजा कोणी जर असं बंद केलं असेल तर तो माणूस चुकीच्या मार्गावर आहे, त्याला सावध करा. तुम्ही ज्या संपर्कात असाल, कोणी तुम्हाला माहिती असेल अशा माणसाविषयी, तर त्याला आजच फोन करा, भेटा, सावध करा, त्याला सांगा की हे तुला सावध होण्याची गरज आहे. हा मेसेज त्याला पाठवा आणि त्याला सांगा की हे तुला बघायची गरज आहे, कारण या गोष्टी तुझ्या अंतःकरणामध्ये कमी आहेत. जर हा गैरसमजावर तू राहत असेल तर बाहेर जे गैरसमजातो स्वर्गात जाणार नाहीस. हालेलुया. कारण अशा लोकांना देव जे आज या ठिकाणी विसाव्याचा दिवस पाळत नाही, त्यांना मुख्य विसाव्यामध्ये परमेश्वर नेणार नाही. हालेलुया. कारण परमेश्वर सिरियस आहे या गोष्टीविषयी. इस्रायल लोकांना जे शब्दाचं पालन करत नव्हते ना, देवाने त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही मोडताय माझे शब्द, आणि जर शब्द मोडताय तर तुम्हाला विसाव्यात मी नेणार नाही. बायबल स्पष्टपणे सांगतं तुम्ही मोडताय तर तुम्हाला मी नेणार नाही. लक्षात घ्या. हा सुद्धा बाजूला सांगा की जर मोडशील तर देव तुला विसाव्यात नेणार नाही. देव सिरियस आहे त्या गोष्टीविषयी, खूप गंभीर आहे. बऱ्याच लोकांना, आणि जसं आपण विश्वासात प्रार्थनेत जास्तीत जास्त दिवस वाढतो ना, तसं ते सिरियसनेस कमी होत जातं, तसं त्यांना असं वाटतं क्षुल्लक वाटतं ह्या गोष्टी. आणि जितकं तुम्हाला प्रार्थनेत जास्त वेळ तुम्ही जा, जास्त दिवस जा, तितकं तुम्हाला ह्या गोष्टी सिरियस वाढलं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे. हालेलुया. तितकं तुम्ही आराधनेच्या दिवसाविषयी जास्त झालं पाहिजे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी आराधनेचा दिवस कधीही चुकवणार नाही. मग कुठेही का असेल ना, मी मग साताऱ्यात असेल, बाहेर कुठं असेल मी, तरी मी आराधनेचा दिवस चुकवणार नाही. हालेलुया. पण बरेच लोक आराधनेच्या दिवसाविषयी इतके सिरियस राहिलेले नाही. 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आपण का पाळावं शब्द? कारण देवाने मला विकत घेतलेलं आहे, मी स्वतःच्या मालकीचा नाही, म्हणून मी आराधनेचा आणि शब्दाचा दिवस पालन करतो. दुसरी गोष्ट म्हणजे सुटकेची मी आठवण करतो. माझी सुटका झाली त्याची आठवण मी प्रत्येक आठवड्याला करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांनी आठवणच केलेली नाही. त्यांना असं वाटतं की आठवण करायची काय गरज आहे, झाली सुटका, संपला, आता त्याचं काही जास्त घ्यायचं नाही. जसं काही तो डॉक्टरच आहे. परमेश्वर काय आहे, एक डॉक्टर आहे. आणि जसं डॉक्टर लोक आजार पडल्यानंतर विसरून जातात, तसे देवाला विसरतात. हालेलुया. त्यांना चमत्कारापुरतच देव आठवतो. त्यांना असं वाटतं देव जिनी आहे, देव बाबा आहे, देव एखादा जादूटोणा करणारा एखादा माणूस आहे. नाही, देव यापैकी काहीच नाही. लक्षात घ्या. परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेले, या जगातील प्रत्येक वस्तू त्यांनी निर्माण केली, आणि रोजचा दिवस तुमचा सांभाळणार तो आहे. हालेलुया. केवळ एका दिवसापुरतं आजारापुरतच परमेश्वर आहे. एखादा आजार बरा केला, तुमचा त्याला फी दिली, तुमचा संबंध संपला, असं त्याचं नाहीये. लक्षात घ्या. तो डॉक्टर नाही, तो माणूस नाही, जगातला चाचू करणारा मनुष्य नाहीये, तो जादूगार नाही, तो जिनी नाही, तो परमेश्वर आहे. आणि त्याला तुमच्या अनंत काळाची काळजी आहे. हालेलुया. आताची काळजी नाही त्याला जास्त, तुम्हाला अनंत काळाची काळजी आहे. आणि आता तुम्हाला काळजी असेल तर अनंत काळामध्ये त्याच्या बरोबर तुम्ही असाल. हालेलुया. म्हणून शब्दाचं पालन काटेकोरपणे आपण केलंच पाहिजे. शब्दाविषयी काही गैरसमज आहेत. माझ्या बरोबर वाचा लुकाचं शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय. लुकाचं शुभवर्तमान 13वा अध्याय. लुकाचं सुसमाचार उसका 13 अध्याय 10 पासून 17 पर्यंत.
काही गैरसमज आहेत, मी तुमच्याविषयी त्याच्याविषयी वाचतो. 10 पासून 17 पर्यंत. तो शब्दात दिवशी एका सभासदाला शिकवित होता. तेव्हा पहा 18 वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तिथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला बोलावले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तुझ्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागला. येशूने शब्दात दिवशी रोग बरा केला. म्हणून शब्दाचा अधिकारी संतप्त होऊन लोक समुदायाला म्हणाला, ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसात बरे होऊन जात जा. शब्दात दिवशी येऊ नका. पण प्रभूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यातून तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्दात दिवशी ठाण्यावरून सोडण्यावर पाण्यावर नेतो ना, ही तर अब्रामाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्षे बांधून ठेवले होते. शब्दात दिवशी हिला या बंधनातून सोडवणे योग्य नव्हते काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शब्दाचा पहिला गैरसमज काय? शनिवारीच फक्त प्रार्थना केली पाहिजे. काही लोकांचं असं म्हणणं आहे, काही लोकांचं म्हणजे काही डिनॉमिनेशन्स किंवा काही संस्था किंवा काही पास्टर्स, काही देवाचे सेवक असं म्हणतात की केवळ शनिवारीच प्रार्थना केलेली मान्य होते. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा, प्रत्येक दिवस आराधनेचा दिवस आहे. प्रत्येक दिवस हा देवाने नेमलेला दिवस आहे. प्रत्येक दिवस. आणि आज आपण प्रत्येक दिवशी आराधना करू शकतो. हालेलुया. प्रत्येक दिवशी देवाचा आपण गौरव करू शकतो. प्रत्येक दिवशी आपण देवाची महिमा करू शकतो. आणि तुमच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे आपल्या मंडळीने नेमलेला आहे किंवा आपल्या चर्चने नेमलेला एखादा असा दिवस, म्हणजे रविवार असेल, शनिवार असेल, सोमवार असेल, शुक्रवार असेल, मंगळवार असेल, कोणत्याही दिवशी, ज्या दिवशी मंडळीने नेमून दिलेला दिवस आहे, त्या दिवशी तुम्ही आराधनेचा, शब्दाचा दिवस म्हणून एकत्र येऊन देवाची आराधना करू शकता. हालेलुया. जर कुणी असं म्हणत असेल की शनिवारी शपथ पाळायचा आणि त्या दिवशीच केवळ आराधना केलेली देवाला मान्य, की त्या दिवशीच केलेली प्रार्थना देवाला मान्य, तर तो माणूस चुकीचं शिकवतोय. लक्षात ठेवा. कारण बायबल तशा प्रकारे आपल्याला नवीन करण्यामध्ये शिकवत नाही. जुन्या करण्यामध्ये निश्चित अर्थाने शब्दाचं पालन हे शनिवारी केलं जात होतं, पण नवीन करण्यामध्ये मात्र आल्यानंतर आपण शब्दाचं पालन त्या शनिवारीच करायला पाहिजे असा देवाचा नियम नाही. आणि म्हणून शब्दाचं पालन रविवारीच केलं, शनिवारीच केलं पाहिजे असं लोक म्हणतात आणि मग तो गैरसमजामध्ये राहतात आणि रविवारी आराधना करणाऱ्याला नाव ठेवतात. हालेलुया. जर शनिवारी कोणी आराधना करत आहे, शनिवारी जर कोणी एकत्र येत आहे तर चुकीचं करते असं नाही. तो शनिवारी येत आहे, चांगली गोष्ट आहे. शनिवारी येत आहे, प्रार्थना करत आहे, आराधना करत आहे, आनंदाची गोष्ट आहे, त्याने यावं. पण समजा रविवारी येणार चुकीचं करतो का? नाही. रविवारी येणार आपण चुकीचं करत नाही. रविवारी सुद्धा आपण देवाची आराधना करतो आणि त्या दिवशी सुद्धा आपण आराधना करणं चांगली गोष्ट आहे. परमेश्वराच्या गौरवासाठी आपण एकत्र येतो आणि देवाला ते मान्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून केवळ शनिवार मान्य, रविवार मान्य नाही असे म्हणणारे लोक जे आहेत ते चुकीच्या शिक्षणामध्ये आहेत आणि म्हणून त्यातून त्यांनी बाहेर यायला हवं. हा एक गैरसमज पसरवलेला आहे सगळीकडे. बऱ्याच लोकांनी गैरसमज पसरवलेला आहे आणि बऱ्याच अशा डिनॉमिनेशन्स आहेत, त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार नाही. पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की शनिवारी फक्त आराधना करायची, रविवारी आणि इतर दिवशी कुठल्याही करायची नाही. पण तसं नाही. आपण पुनरुत्थानाच्या दिवशी, रविवारी आपण का करतो तर आपण पुनरुत्थानाचा दिवस, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान रविवारी झालं आणि म्हणून रविवारी आपण आराधना करतो. हालेलुया. रविवारी आपण पुनरुत्थानाचा दिवस पालन करतो. पण समजा एखाद्या ठिकाणी मंगळवारी सुट्टी आहे आणि मंगळवारी कोणी आराधना करतोय तर तो चूक करत नाही, तो बरोबर करतोय. कारण देवाने नेमलेले प्रत्येक दिवस हा देवाने नेमलेला. हालेलुया. आणि त्या दिवशी मोकळेपणानं आराधना ते करू शकतात, देवाची महिमा करू शकतात. आणि म्हणून शनिवारी केवळ शब्दात आहे हा एक गैरसमज आहे. 9 आज्ञा ज्या आहेत त्या जुन्या करारामधून आहे अशा नवीन करारामध्ये आलेल्या आहे. पण एक आज्ञा मात्र शब्दात पाळा, ही आज्ञा नवीन करारामध्ये आलेली नाही आणि म्हणून आपल्याला आराधनेचा दिवस पाळायची गरज नाही असं पण काही लोक म्हणतात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की विशिष्ट अशा दिवशी आपण आराधना करण्यासाठी एकत्र यायची गरज नाही, आपण कॅज्युअली येऊ तर येऊ नाहीतर नाही असं 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 आपण बरेच लोक आणि असं करण्याच्या नादात कधीच येत नाही एकत्र. असं करण्याच्या नादामध्ये कधीच ते एकत्र येत नाहीत. कधीच त्यांना असं वाटतं इतकं कॅज्युअली घ्या की तुमच्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीविषयी इतकं सिरियस राहण्याची गरज नाही. नवीन करणामध्ये ती आज्ञा आलीच नाही. नवीन करणामध्ये ती आज्ञा न आल्यामुळं त्यांनी त्या गोष्टीला सिरियस घेतलेलं नाही. पण समजा तुम्ही जर असं सिरियस घेत नसाल तर एक गोष्ट मात्र तुमच्या मनामध्ये हे असेल की तुम्ही एक दिवस जो देवाच्या आराधनेसाठी वेगळा काढायला हवा तो कधीच काढणार नाही. कारण आजकाल लोकांना वेळ नाही.
आणि वेळ नसल्या कारणाने त्यांच्याजवळ रोजचाच दिवस ते काम करतायत, रोजचाच दिवस ते काम करतायत. काही चर्चेस तर असे आहेत की रविवारी दिवसातून जवळपास 10 वेळा ते चर्च भरतं आणि प्रत्येक दिवशी म्हणजे आठवड्याचा 7ही दिवस ते चर्च भरतात. आणि मुंबई सारख्या ठिकाणी, अगदी मेट्रो सिटी सारख्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर प्रत्येक 2-2 तासाच्या शिफ्ट मध्ये त्या ठिकाणी प्रार्थना होत असते. आणि प्रार्थना यासाठी होत असते की लोकांजवळ वेळ नाही, पण त्यांच्या आवडत्या वेळेस किंवा त्यांना मोकळ्या असलेल्या वेळेस ते येतात, आराधना करतात, देवाचा गौरव करतात. 2 तास असेल, 3 तास असेल, त्यांचा काही ठरवलेला वेळ असेल, त्या दिवशी ते आराधना करतात, देवाची महिमा करतात. पण त्यांनी तो देवासाठी सिरियसली वेळ काढला हे जास्त महत्वाचं. हालेलुया. कोणत्या दिवशी काढला, कोणत्या वेळेस काढला हे जास्त महत्वाचं ठरत नाही, पण तो वेळ काढणं जास्त महत्वाचं आहे. पण काही लोकांनी ह्याला एकदम लाईटली घेण्याच्या नादामध्ये वेळच काढायचं बंद केलं. त्यांनी त्या दिवशी विसावा घ्यायचंच बंद केलं. तो वेगळा वेळ बाजूला काढून देवाच्या आराधनेसाठी वेगळा करायचं त्यांनी बंद केलं. आणि मग झालं काय त्याच्यामध्ये गंमत की त्यांना असं ते ह्या कल्टपर्यंत आलेले की शब्दात दिवस पाळायचा नाही, म्हणजे आराधनेचा दिवस पाळायची गरज नाही. पण असं नाहीये. शनिवार पाळणारेच केवळ शनिवारी शब्दात आहे म्हणणारे पण चूक करतायत आणि अजिबातच आराधनेसाठी एकत्र येत नाहीत ते पण चूक करतायत. आपल्याला परमेश्वराने नेमलेला एखादा दिवस, कोणताही दिवस असू द्या, त्या दिवशी आपण आराधना करू शकतो. आणि म्हणून या दोन्ही कल्टमध्ये आपल्याला जायचं नाही. या दोन्ही कल्ट पासून आपल्याला सावध व्हायचंय. जो दिवस तुम्ही आराधनेसाठी वेगळा केलाय त्या दिवशी तुम्ही या देवाचा गौरव करा, देवाची महिमा करा. आता आपण शब्दाच्या 20व्या विषयी या ठिकाणी वाचणार आहोत. इब्री लोकास पत्राचा 4था अध्याय आणि 7 पासून 13 पर्यंत. इब्री लोकास पत्र 4था अध्याय 7 पासून 13 पर्यंत. इतकं सिरियसली मी तुम्हाला या गोष्टी का सांगत आहे त्याचं कारण या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल. 7 पासून 13 पर्यंत 14 अध्याय. इब्री पत्री उसका 4था अध्याय 7 से लेकर 13 तक. म्हणून तो पुन्हा आज हा एकच दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. कारण यहोशुआने त्याला विसावा दिला असता तर त्यानंतर तो देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्दाचा विसावा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यापासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यापासून विसावा घेतला आहे. म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्याच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी आपल्याला जो विसावा अनंत काळासाठी मिळणार आहे त्या विसाव्याविषयी सांगितलेलं आहे. कारण त्या ठिकाणी यहोशुआच्या द्वारे जे सांगितलेलं आहे की जो विसावा अगोदर अजून इस्रायल लोकांना मिळणार होता त्या विसाव्याविषयी या ठिकाणी बोलणं जाते. आणि आज जो व्यक्ती या ठिकाणी विसावा घेतो, ज्याला आपण विश्राम म्हटलेला आहे, ज्याला आपण शब्दात म्हटलेला आहे, जो व्यक्ती आज या ठिकाणी आराधनेसाठी एकत्र येतो तोच अनंत काळापर्यंत देवाची त्या ठिकाणी आराधना करणार. हालेलुया. बाजूला सांगा, आज जर तू विसाव्यासाठी एकत्र आला नाहीस तर त्या ठिकाणी विसावा तुला मिळणार नाही. बाजूला सांगा. कारण आज विसाव्यासाठी एकत्र येणं हे जास्त महत्वाचं आहे. तरच आपण त्या विसाव्यामध्ये जाणार आहोत. बरेच लोक या विसाव्यासाठी एकत्र येत नाहीत, या आराधनेसाठी एकत्र येत नाहीत, देवाची महिमा करण्यासाठी एकत्र येत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हे जास्त सिरियस घेण्याची गरज नाही. पण बायबल या ठिकाणी मात्र स्पष्टपणे सांगतं की आपण त्या विसाव्यामध्ये जाणार आहोत. कारण देवाच्या लोकांसाठी तो विसावा येणं अजून बाकी आहे. कारण येशू येईल, शेवटचा करणा वाजेल, आपण क्षणात निमिषात बदलून जाऊ आणि अनंत काळाच्या विसाव्यासाठी आपण एकत्र येऊ. हालेलुया. त्या ठिकाणी काम नसेल, त्या ठिकाणी कोणता उद्योग नसेल, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वादवाद नसतील, भांडण नसेल, या जगात कुठलेही कष्ट नसेल आणि कुठल्याही प्रकारची जबाबदारी आपल्यावर नसेल, कोणत्याही प्रकारचं कर्ज नसेल, कोणत्याही प्रकारचं पैसा कमावणं नसेल, साठवणं नसेल, काही नसेल. फक्त आणि फक्त आपण देवाची आराधना करण्यासाठी विसावा घेत असू. हालेलुया. आणि त्यालाच म्हटलं अनंत काळाचा विसावा. हालेलुया. जो कोणी या काळात अनंत काळ छोट्या विसाव्यासाठी, आराधनेच्या दिवसासाठी एकत्र येणार नाही तो अनंत काळाच्या विसाव्यात जाणार नाही. बायबल स्पष्टपणे सांगतं. यशायाचा 66वा अध्याय आणि 23वे वचन. ही वचनं लिहून ठेवा, त्याच्यावर मनन करा आणि परमेश्वर तुम्हाला काय सांगतो त्या गोष्टीविषयी निश्चित अर्थाने देव तुमच्याशी बोलेल. या वचनातून यशाया 66:23 आणि तिथं असं लिहिलंय, असे होईल की एका चंद्रदर्शनापासून दुसऱ्या चंद्रदर्शनापर्यंत, एका शपथापासून दुसऱ्या शपथापर्यंत सर्व मनुष्य जाती मजपुरे भजन पूजन करण्यास येईल.
असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. प्रेज गॉड. काय होईल? एका शब्दापासून दुसऱ्या शब्दापर्यंत, एका चंद्रदर्शनापासून दुसऱ्या चंद्रदर्शनापर्यंत, म्हणजेच काय? शब्दात संपणार नाही. हालेलुया. शब्दात संपणार नाही, विसावा संपणार नाही. सतत आणि सतत आपण देवाची आराधना करत असतो. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हा विसाव्याचा दिवस आहे, हा आराधनेचा दिवस आहे. आणि एकत्रपणे बायबल काय सांगतं की शब्दापासून, एका शब्दापासून दुसऱ्या शब्दापर्यंत, म्हणजे मधले जेवढे पण दिवस आहे तेवढं दिवस कंटिन्यूपणे आपला शब्द चालूच राहील आणि त्या दिवसापर्यंत सगळे देवाची आराधना करण्यासाठी एकत्र येतील. हालेलुया. म्हणजे काय? जसं आज आपण एकत्र येऊ या ठिकाणी, तर आपण तिथं एका शब्दापासून दुसऱ्या शब्दापर्यंत, म्हणजे कंटिन्यूपणे आपण देवाचं गौरव, देवाचं गौरव, देवाचं गौरव करण्यासाठी आपण एकत्र येऊ. जर या शब्दाविषयी तुम्ही सिरियस असाल तर तरच त्या शब्दामध्ये तुम्ही जा. तुमच्या घरातला कोणीही नातेवाईक किंवा कोणीही व्यक्ती असा जर असेल, त्यांना असं वाटत असेल की शब्दाचं इतकं सिरियस नाहीये, तर त्यांना आज जागृत करा, त्यांना सांगा या गोष्टीविषयी, आणि जागृत करून त्यांना या गोष्टीचे आगमन करून द्या की शब्दात तुला पाळायचा आहे. आराधनेचा दिवस तुला वेगळा काढायचा आहे. त्या दिवशी कोणतेही काम करायचं नाही, त्या दिवशी कोणत्याही प्रकारचे कामकाज न करता तुला देवाच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी परमेश्वराचं गौरव करायचं आहे. आणि जर तू असं करशील तरच त्या दिवसामध्ये जाशील. प्रभू करून तुम्हाला शब्दात पाळण्यासाठी, आराधनेचा दिवस पाळण्यासाठी मदत करू. या प्रभू